महाराष्ट्र राज्य दिनानिमित्त हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेच्या प्रांगणात संस्थेच्या अध्यक्षा ॲडव्होकेट सुलेखाताई कुंभारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। 1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त कामगार नेते दादासाहेब कुंभारे यांच्या शिल्पाला ॲडव्होकेट सुलेखाताई कुंभारे यांच्या शुभहस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर माजी नगरसेवक व कामगारांच्या हितासाठी आपले योगदान देणारे श्री लालसिंग यादव व दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्र मेरे कार्यरत मुन्ना नागदेव यांचे सन्मान चिन्ह, शॉल व पुष्पगुच्छ देऊन माजी राज्यमंत्री ॲडव्होकेट सुलेखाताई कुंभारे यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला। या प्रसंगी हरदास विद्यालय, ड्रॅगन इंटरनॅशनल स्कूल, दादासाहेब कुंभारे विद्यालय, दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्र येथील विद्यार्थी व शिक्षकगण, कर्मचारी वृंद तसेच धम्मसेवक धम्मसेविका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। आणि खूप ॲग्रेसिव्ह असे कामगार नेते होते, त्यामुळे आता नगर परिषदचे नगरसेवक झाल्यानंतर तरी त्यांचं जे कामगारांबद्दल बोलले गेलं त्यांचा प्रश्न सोडवण्याचं काम ते करतात। त्यामुळे त्यांचा या ठिकाणी सत्कार करू। त्याचप्रमाणे दादासाहेब कुंभारे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला 24/7 ड्युटी असलेले ते बरोबर आहे, टाळ्या वाजवा ना 24/7। कारण काय असतं, हे परिसर इतका मोठा आहे आणि या परिसरामध्ये 24 आवर्स कुणी देखरेख करेल असं माणसं आपल्याला मिळत नाही। प्रत्येकांना कौटुंबिक जबाबदारी असते, अनेक जबाबदाऱ्या असतात, पण मुन्ना हा 24/7 आहे। थोडा बोलण्यामध्ये कडक आहे माझ्यासारखाच, पण मी जेव्हा बोलते ना तर माझ्या मनात काहीच राहत नाही। मी